दत्तगुरू हे दैवत आहे काय? मग ते नेहमीच रहस्यमय असं राहिलेलं आहे. फारशी माहिती नाही. दत्तगुरूंचं लोक त्यांना मानतात खूप, परंतु मुख्य तो अवतार आहे दत्तात्रेयाचा, हा कशासाठी आहे, काय आहे, हे लोकांना माहितीच नाही. किंवा कोणालाही आम्ही प्रश्न विचारला किंवा दत्तगुरूंचे गुरु तुला माहिती आहे का? नाही, ते म्हणतो दत्तगुरू काय स्वतः प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांना सद्गुरूचं काय आवश्यकता आहे? गुरु या शब्दाचा सुद्धा अर्थ आहे. गु म्हणजे अज्ञान. म्हणजे ते कुठलंही असो, व्यवहारातलं असो, व्यवहारातसुद्धा अज्ञान आहे, ते व्यवहारातलं असो किंवा अध्यात्मातलं असो. तर गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे नाहीसं करणारा. खरं साक्षात्काराची व्याख्या कशी आहे? कोण साक्षात्कारी पुरुष आहे? की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशयानंद प्राप्ती. सद्गुरू शिष्य परंपरेचं गुह्य काय आहे? की त्यांना ते दर्शन देतील. होऊन गेलेले हे सगळे अवतार आहेत, होऊन गेलेले सत्पुरुष आहे, हे काय करतात? हे तेवढ्या वेळ येतात. त्यांना खूप हाक मारलं तर ते येतात. काय आले की ते म्हणतात तुला काय पाहिजे ते सांगा. ती श्री निजधामानंद स्वामी डॉक्टर चंद्रशेखर आष्टीकर हे दत्तात्रेय संप्रदायाचे अधिकारी सद्गुरू आहेत. अखंड अशी गुरुशिष्य परंपरा त्यांच्या मागे आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री यशवंत देव मामलेदार, श्री पद्मनाभाचार्य स्वामी, श्री गजानन स्वामी बोरकर, श्री अवधूत स्वामी महाराज अशी सद्गुरू परंपरा लाभलेले एक उच्च विद्याभूषित प्राध्यापक, प्राचार्य, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर तसेच मानव संसाधन विषयातील विद्या वाचस्पती आहेत. श्री निजधामानंद स्वामींचे खापर पणजोबा श्री संत केशवदास महाराज हे नाथ संप्रदायाचे मोठे योगी सिद्ध पुरुष. नागपूरपासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे त्यांचा मठ आहे. धाव पाव बा सद्गुरु राया, रत्न खचित हे काया वाया, पारखिता तुझ निगम बोलती, कदापि ना सोडी तव पाया. ह्या खापर पणजोबांच्या पदाने त्यांच्या जीवनात आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. श्री संत केशवदास महाराजांचे सद्गुरू श्री शिवनाथ निरंजन यांच्या नागपूर येथील समाधी मंदिरात केलेल्या उत्कट प्रार्थनेचे इच्छित फळ त्यांना मिळाले. एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत सद्गुरू श्री अवधूत महाराजांशी झालेल्या एका अवचित भेटीचे रूपांतर साक्षात्कारात झाले आणि ते दत्त संप्रदायाच्या कार्यात 45 वर्ष अखंड मग्न झाले. श्री अवधूत स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांना साक्षात श्री दत्तगुरूंचा सहवास, संवाद आणि सत्संग लाभला. श्री भगवद्गीता रहस्य आणि सद्गुरू बोधाचा गाढा अभ्यास हा त्यांचा ध्यास बनला. 45 वर्ष श्री अवधूत स्वामी महाराजांच्या कार्यात अखंड सेवा केल्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे लोककल्याणाचे कार्य निस्पृहपणे सुरू केले. श्री निजधामानंद स्वामींकडून दत्त संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर अनेक शिष्यांना आध्यात्मिक दिव्य अनुभूती आणि सांसारिक सुखाची प्राप्ती झाली आहे. श्री भगवद्गीता रहस्य व दत्त संप्रदायातील गुह्य ज्ञानाच्या प्रसाराने समस्त मानव जातीचे कल्याण करणं हा श्री निजधामानंद स्वामींचा ध्यास आहे. तर या श्री दत्त संप्रदायात सामील व्हा. चला तर ऐकूया श्री निजधामानंद स्वामींचं प्रवचन. श्री गुरुदेव दत्त. ओम अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेह देहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे
दत्तगुरूंच्याबद्दल आहे, कारण आमची दत्त परंपरा आहे आणि दत्तगुरूंच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. दत्तगुरू हे दैवत आहे काय, मग ते नेहमीच रहस्यमय असं राहिलेलं हे आहे. फारशी माहिती नाही. दत्तगुरूंचं लोक त्यांना मानतात खूप, परंतु काय होतं की त्याची माहिती फार कमी आहे. नेमकं काय आहे ते कोणाला कळत नाही. बाकीच्या अवतारांचं महात्म्य ते प्रसिद्ध आहे, पुराणांमधून वगैरे सगळं आहे, परंतु दत्तगुरूचा हा अवतार नेहमी रहस्यमय का राहिला आहे, कारण तो गुरु शिष्य परंपरेनेच प्रकट होतो. तो असा इतर ठिकाणी ग्रंथांच्या रूपाने फार क्वचित किंवा फार कमी प्रकट झालेला आहे, किंवा ग्रंथांमध्ये वेगळ्या प्रसंगाने, वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या उद्देशाने प्रकट तो झालेला आहे. परंतु मुख्य तो अवतार आहे दत्तात्रेयांचा, हा कशासाठी आहे, काय आहे हे लोकांना माहितीच नाही. सर्वसाधारण परंपरेतल्या लोकांना माहिती आहे. आता दत्तगुरूंचं वैशिष्ट्य असं आहे की ते जेवढ्या परंपरा आहेत भारतामध्ये, आध्यात्मिक परंपरा, त्या सर्वांचे ते आदिगुरू आहेत, सर्वांचे श्रेष्ठ गुरु असे आहेत. आणि खरं म्हणजे दत्तगुरू यांच्यापासूनच गुरुशिष्य परंपरेची सुरुवात झाली. म्हणजे त्याच्या आधी गुरुशिष्य परंपरा नव्हती असे नाही, ती होती, पण ती सर्वांना एवढी अंगवळणी पडलेली होती की त्याचं काही विशेष आहे असं नाही. प्रत्येकजण पूर्वी सद्गुरूंना शरण जायचा आणि आपलं आत्मकल्याण करून घ्यायचा, असं पूर्वीच्या काळचं हे होतं. त्याच्यामुळे काही कोणाला त्याच्याबद्दल काही वेगळी विशेष माहिती असण्याची काही गरजच नव्हती. त्याचं मुलाचं यज्ञोपवी संस्कार झाला की गुरुकुलामध्ये तो जायचा, सद्गुरूला शरण जायचा आणि सर्व ज्ञान तो प्राप्त करून घ्यायचा. त्याच्यामुळे उपनिषदकाली किंवा अगदी द्वापारयुग किंवा कलियुगाच्या अगदी सुरुवातीपर्यंत, अगदी आमच्या पिढीपर्यंतसुद्धा सद्गुरूंचं महात्म्य होतं. सद्गुरूंना लोक शरण जायचे तेव्हा. परंतु आता एवढं झपाट्याने जग बदललं आहे की त्या सद्गुरूंचं महात्म्य काय, दत्तगुरू काय कोणाला काही पत्ताच नाही. एवढंच नाही तर त्याचं रूप एवढं विकृत होत चाललं आहे. आणि म्हणून हा प्रवचनाचं कार्यक्रमाचा उद्देशच मुख्य असा आहे की दत्तगुरू म्हणजे काय, हे कशाची देवता आहे आणि दत्तगुरूंचा महात्म्य काय, वैशिष्ट्य काय आहे आणि परंपरा काय आहे, हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आपण योग्य मार्गाने लोकांना नेता येईल किंवा लोक योग्य मार्ग त्यांना प्राप्त होईल. म्हणजे इकडे तिकडे ते भटकू शकणार नाहीत आणि त्यांचं योग्य आत्मकल्याण होईल. हा खरा याचा आजच्या प्रवचनाचा आमचा हा हेतू आहे की लोकांना सत्यमार्ग कळावा. आपल्याला काही कोणाचं काय चाललं आहे काय टीका करण्याचं कारण नाही, किंवा टीका अशी होऊ शकत नाही. काय कुठल्याही गोष्टी ज्या चाललेल्या असतात त्याचं मूळ कारण काय असतं, अज्ञान हे असतं. कोणीही या जगात कोणीही जाणून बुजून कुठली गोष्ट करत नाही, चुकीची असो चांगली असो, तो जाणून बुजून करत नाही. त्याच्या ठिकाणी जेवढं ज्ञान असतं जेवढं त्याला माहिती असते त्या माहितीप्रमाणे तो करत असतो. आणि जी माहिती त्याला नसते त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि आपल्याला त्याच्यापेक्षा थोडं जास्त ज्ञान असेल त्याला असं होतं की तो म्हणतो हे चुकीचं आहे. काय त्याच्यापेक्षा तोही काहीतरी गोष्ट करत असतो. त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान असेल तो म्हणतो हे सांगतो तेच चुकीचं आहे. परंतु गुरुशिष्य परंपरेची आवश्यकता इथेच आहे. गुरुशिष्य परंपरेप्रमाणे काय होतं की जे ज्ञान आहे ते सद्गुरू आपल्या शिष्याला पूर्ण ज्ञान देतात. क्या जसं ते इंग्लिशमध्ये म्हणतात ॲज ब्राईट ॲज डे लाईट असं म्हणतात की दुपारच्या सूर्यप्रकाशात सगळं, दिवसाच्या सूर्यप्रकाशात सगळं स्पष्ट दिसतं. तिथे कशालाही काही वेगळं असं दिसू शकत नाही, नाही का, काही चुकीचं घडू शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू शिष्य परंपरेची आवश्यकता आहे. आणि सद्गुरू शिष्य परंपरा नाही तर ते ज्ञान अर्धवट आहे. खरं ते ज्ञान नाहीच, ती नुसती माहिती आहे. कारण सद्गुरू शिष्य परंपरेत तो सद्गुरू त्या शिष्याला घडवत असतात, प्रत्यक्ष कृतीने घडवत. तिथे कृती आहे. पण इतर ठिकाणी काही तसे कृती असण्याची आवश्यकता नाही. 4 पुस्तकं वाचली कोणी त्याच्यावर बोलू शकतो, पण त्याच्याप्रमाणे त्याची कृती आहे की नाही आहे हे काही, आणि कोण तपासून बघणार, कोणी चांगलं म्हणेल कोणी वाईट म्हणेल. परंतु सद्गुरू शिष्य परंपरेत तसं नाही, चांगलं वाईट असं नाही आहे. त्याची त्या कार्याची बैठक आहे
ती अशाच तऱ्हेने करून ठेवली आधीपासून की तिथे इकडे तिकडे जायला वावच नाही. तो तिथे कार्यामध्ये आला की तो पूर्ण परिपूर्ण होऊन बाहेर पडतो असं याचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा त्याला सर्व प्रकारचं ज्ञान होतं. भक्ती कशी करायची, भक्ती म्हणजे काय, काय कर्मयोग म्हणजे कर्म म्हणजे काय, कर्म कसं करायचं, भक्ती कशी करायची, ज्ञान कसं करायचं. खरं आपला वेदाचा मार्ग म्हणजे कर्म भक्ती ज्ञान हा त्रिकांडी वेद आहे. कर्म भक्ती आणि ज्ञान हा त्रिकांडी वेदाचा मार्ग आहे. आणि सर्व उपनिषद वेद आणि सर्व उपनिषद आणि सर्व पुराण याच्यामध्ये हाच मार्ग सांगितलेला आहे. फक्त 3 कर्म त्याला उपासना म्हणतात. कर्म, उपासना आणि ज्ञान, म्हणजेच उपासनेला भक्ती असं म्हणतात. कर्म, भक्ती, ज्ञान आणि ज्ञानोत्तर परत एक भक्ती आहे जी संत सत्पुरुष आणि जे श्रेष्ठ भक्त असतात ती भक्ती करतात. त्यांना आनंदाची प्राप्ती होते. तेव्हा हा जो मार्ग आहे दत्तगुरूंचा, तो काय मार्ग आहे, दत्तगुरू ही देवता काय हे आपल्याला कळायला पाहिजे. नुसतं दत्त मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं एवढ्यावर काही होऊ शकत नाही. ते कोणी सांगूही शकत नाहीत. तेव्हा दत्तगुरूचा हा जो अवतार आहे याचा मुख्य हेतू असा आहे की गुरुशिष्य परंपरेची स्थापना, त्याच्यासाठीचं हे दैवत आहे. गुरुशिष्य परंपरेची स्थापना करायची. कारण पूर्वीच्या काळी तर जसं सांगितलं सहज सद्गुरूंना शरण जायचं आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, ही सहज गोष्ट होती. पण पुढे पुढे तसं होणार नाही हे ऋषीमुनींच्या लक्षात आलं आणि दत्तगुरूंचा अवतार झाला. आता दत्तगुरूंचा अवतार झाला हा सुद्धा ऋषीमुनींच्या संकल्पने अवतार झाला. परमेश्वराचे अवतार कसे होतात तर ऋषीमुनी संकल्प करतात त्याच्याप्रमाणे की असं असं व्हावं असं म्हणतात आणि त्याच्यामुळे त्यांचा संकल्प एवढा जोरदार असतो, एवढा शक्तिमान असतो की त्याच्यामुळे परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आणि परमेश्वराने अवतार घेतल्याशिवाय हे पूर्ण आमूलाग्र बदल होऊ शकत नाही. आणि नंतर एकदा परमेश्वराचा अवतार झाला की नंतर मग सद्गुरू शिष्य परंपरेने आपोआप ते धर्मकार्य सुरू राहतं. परत त्याच्यात काही जर हे झालं तर परत परमेश्वराचा अवतार दत्तगुरू अवतार घेतात. तेव्हा दत्तगुरूंच्या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तगुरूंनी सांगितलं आपल्या शिष्याला, माझा अवतार हा कलियुगात माझा अवतार सारखा होणार आहे. काय माझ्या कलियुगात मी माझ्या या परंपरेमध्ये जे जे सद्गुरू पदावर असतील त्यांच्या ठिकाणी मी असणार आहे आणि त्याच्यामुळे हे अवतार परंपरा आपोआप सुरू राहणार आहे. तर मला वेगळा अवतार घेण्याची काही गरज नाही आहे असं दत्तगुरूंनी सांगितलं आहे. तेव्हा दत्तगुरूंचा हा अवतार याचा हेतू जो आहे तो गुरुशिष्य परंपरेची स्थापना हा. आणि हेच कोणाला माहिती नाही. दत्तगुरूंचं काय ते तंत्र मंत्र वगैरे हे सगळं हे लोकांना असं वाटतं. पण दत्तगुरूंचा मुख्य हा की गुरुशिष्य परंपरेची स्थापना. तेव्हा गुरुशिष्य परंपरेची स्थापना म्हणजे मग आम्ही लोकांना विचारतो की आम्हीच सांगतो की गुरुशिष्य परंपरा सद्गुरू पाहिजेत, सद्गुरूचा शिष्य मग त्यांचा शिष्य मग त्यांचा शिष्य असे गुरुशिष्य अखंड परंपरा पाहिजे. तर आणि गुरु हयात पाहिजे, सद्गुरू हयात पाहिजेत. होऊन गेलेले ते होऊ शकत नाहीत. तेव्हा त्या स्वामी समर्थांच्या परंपरेतच असं आहे. तेव्हा एक तरुण स्वामी समर्थांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलता बोलता तो म्हणाला की मी श्रीपाद शिवल्लभांची भक्ती करतो. तर स्वामी त्यांना म्हणाले की तुझं लग्न झालं आहे का? तो म्हणाला नाही लग्न नाही झालेलं. तर म्हणे तुला लग्न करायचं आहे का? हो म्हणाले करायचं. तर तू असं कर की म्हणजे तुला सुंदर स्त्री पाहिजे नाही का. तर इतिहासात ज्या होऊन गेलेल्या स्त्रिया आहेत सुंदर सुंदर त्यांचं वर्णन तू ऐकलं असेल तर त्यांच्यापैकी कोणाचा तरी फोटो घे तुला जे आवडेल ती आणि फोटो लाव आणि तिच्याबरोबर विवाह कर आणि दाम्पत्य जीवनाचं सुख भोग. होईल का? तो म्हणाला नाही. कारण असं फोटो लावून जर मग म्हणले फोटो लावून तुझी स्त्री तुला पाहिजे, प्रत्यक्ष पाहिजे, तुझे आईवडील प्रत्यक्ष पाहिजेत, तुझे भाऊ बहीण प्रत्यक्ष पाहिजेत, नातेवाईक मनुष्याला प्रत्यक्ष पाहिजेत, हे सगळं प्रत्यक्ष पाहिजे. मग फक्त सद्गुरूच
प्रत्यक्ष का नको? सद्गुरूच फोटो लावून त्यांचा तुम्ही भक्ती करणार, हे कितपत बरोबर आहे? सद्गुरू ते खरं किती महत्त्वाची गोष्ट आहे. सद्गुरू शिष्य संबंध आहे. संबंध म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही एकत्र राहत नाही, एकत्र बोलत नाही, एकत्र संगती तुमची नसेल तर तुम्हाला काय अनुभव येणार नाही, नाही का? त्याच्यामुळे बाकीच्या नात्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहिजे, परंतु सद्गुरू शिष्य याच्यामध्ये प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष. असं कसं चालेल? पण ते अप्रत्यक्ष ते सोयीचं असल्यामुळे लोकांना ते बरं वाटतं. प्रत्यक्ष सद्गुरू म्हणजे त्यांचं हे नाही. तेव्हा सद्गुरू हे प्रत्यक्ष पाहिजे, हयात पाहिजे, हेच लोकांना कळत नाही की सद्गुरू कशाला पाहिजे. या विषयावर आपण येणार आहोत पुढे, पण हे सहज ओघात आलं म्हणून सांगितलं. पुढे या विषयावर येणार आहोत आपण, हे याची काय आवश्यकता आहे. तेव्हा मुख्य विषय जो आहे की सद्गुरू शिष्य परंपरा. तर आम्ही असं एकाला विचारलं आमच्याकडे येणाऱ्या, की म्हटलं तुम्ही आम्हाला विचारलं नाही की दत्तगुरूंचे गुरु कोण? नाही का, हेच काही तुम्ही आम्हाला विचारलं नाही, तुम्ही विचारायला पाहिजे. नाही तर त्याचं उत्तर असं होतं की तो म्हणाला की दत्तगुरूंचे गुरु, किंवा कोणालाही आपण प्रश्न विचारला किंवा दत्तगुरूंचे गुरु तुला माहिती आहे का? नाही, ते म्हणतो दत्तगुरू काय स्वतः प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांना सद्गुरूचं काय आवश्यकता आहे? त्यात सद्गुरू असण्याची आवश्यकताच नाही. असं एक त्याचं उत्तर होऊ शकतं. दोन उत्तरं आहेत त्याची. दत्तगुरूचे गुरु कोण याचे दोन उत्तरं संभावित असू शकतात. एक तर त्याला कोणी गुरु नाही, हे तर पहिलं उत्तर कोणी देईल. दुसरं उत्तर ज्यांना थोडंसं ज्ञान आहे, काही वाचन वगैरे केलं आहे, ते काय म्हणतील की दत्तगुरूंची मी वाचलं आहे, दत्तगुरूंचे 24 गुरु होते, आणि त्याला वाटेल की आपला वा की आपण झालो पास. पण हे दोघंही नापास झाले. दोघांची उत्तरं ही चुकीची आहेत. मग कशीच चुकीची आहे? साधारणपणे कॉमन पॅरलन ज्याला असं म्हणतो की गुरु आणि सद्गुरू आणि सगळं म्हणजे एकच आहे, असं लोकांना वाटत असतं. तेव्हा गुरु आणि सद्गुरू याच्यात फरक आहे. म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं की तंत्रगुरु, मंत्रगुरु, असो ऐसे सकळ गुरु, परी मोक्षदाता गुरु, ज्ञानदाता गुरु वेगळाची, असं त्यांनी सांगितलं. सद्गुरू वेगळाची. सद्गुरू हे वेगळे असतात, गुरु पुष्कळ असतात. शाळा कॉलेजमध्ये आपल्याला शिकवतात, काही आपल्याला तांत्रिक माहिती शिकवणारे असतात, काही आपल्याला कलेची माहिती, गायन वादन शिकवणार असतात. त्याचंसुद्धा आपण गुरुपौर्णिमा करतोच, नाही का? तेव्हा गुरु हे वेगळे आणि सद्गुरू हे वेगळे. गुरु या शब्दाचा सुद्धा अर्थ आहे. गु म्हणजे अज्ञान, म्हणजे ते कुठलंही असो, व्यवहारातलं असो, व्यवहारातसुद्धा अज्ञान आहे, ते व्यवहारातलं असो किंवा अध्यात्मातलं असो. तर गु म्हणजे अज्ञान आणि रु म्हणजे नाहीसं करणारा, याला गुरु असं म्हणतात. आणि सद्गुरू हे तर व्यवहारातलं झालं, व्यवहारातलं अज्ञान. व्यवहारात ज्ञानी लोक आहेत, त्यांच्याकडे आपण जातो आणि आपलं अज्ञान दूर करून घेतो, नाही का? पण नुसतं व्यवहारातलं अज्ञान दूर करून उपयोग नाही. म्हणे आपल्याला परमज्ञान जे आहे, आत्मज्ञान ज्याला असं म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात, आणि ज्याच्यामुळे परमेश्वराचा साक्षात्कार आपल्याला होतो. आणि आपलं साक्षात्कार तर होतो, पण आपलं पूर्ण जीवन आनंदी होतं. खरं साक्षात्काराची व्याख्या कशी आहे? कोण साक्षात्कारी पुरुष आहे? की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशयानंद प्राप्ती. साक्षात्कार कशाला म्हणतात? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. त्याला दुःख नाहीच आहे अजिबात. तो कुठे दुःख आहे? काही नाही. परिस्थिती असेल बाहेर दुःखाची, तो गरीब परिस्थितीत राहत असेल, एखादा उपाशी राहत असेल, परंतु आतून त्याला असं वाटतच नाही की आपल्याला हे दुःख आहे. हे काही दुःख नाही आहे. अशी जी अवस्था मन, बुद्धी, अंतःकरणाची जी अवस्था असते, त्याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. आणि नुसती दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन उपयोग नाही. ठीक आहे, दुःख सगळी संपली, पण आनंदाचं काहीतरी पाहिजे ना. आनंदच झाला पाहिजे, नाही तर नुसतं आपला असं बसला राहील. दुःख नाही, परंतु एन्जॉय नाही करणार, तो आनंद नाही आहे. आणि परमात्म्याचं स्वरूप तर सच्चिदानंद आहे. तो सत आहे म्हणजे आहे, तो कधी जात नाही, कधी येत नाही, तो कधी नाही असं होत नाही. हे त्याचं सत्स्वरूप, तो अविनाशी आहे. चित म्हणजे चैतन्य स्वरूप, संपूर्ण जगत चालवणारं जे त्याचं स्वरूप आहे ते चित स्वरूप, किंवा चित स्वरूपाला ज्ञान स्वरूप असंही म्हणतात. किंवा ज्ञानाशिवाय कुठली गोष्ट चालू शकत नाही, कुठले प्रश्न सुटू शकत नाही, ते त्याचं चित स्वरूप आहे.
आणि आनंद स्वरूप. ह्या सगळ्याचा तो आनंद घेतो. आनंदपदी जया म्हणती हरी, असं एकनाथ महाराजांनी सांगितलं की आनंदपदी तो हरी असतो. म्हणजे सर्व संत सत्पुरुष हरीचा अनुभव घेतात. म्हणून तर हरिनाम श्रेष्ठ का म्हटलं की त्यांनी सच्चिदानंद अवस्था अशी प्राप्त होते. तेव्हा ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून ही गुरुशिष्य परंपरा आहे. आणि म्हणून सद्गुरू हे हयात पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारल्यानंतर की त्याची दोन उत्तरं, की एकतर म्हणतात की सद्गुरूची आवश्यकता नाही दत्तगुरूंना, त्यांना काय आवश्यकता आहे. लोक म्हणतात अहो आम्हालाच आवश्यकता नाही. कोणाला विचारलं तेव्हा सद्गुरूची काय आवश्यकता आहे, आपल्याला ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्त होऊ शकेल. आणि दुसरं म्हणजे दत्तगुरूंचे गुरु कोण आहेत, तर त्यांना काही माहिती नाही. त्याचं एकतर आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना माहिती नाही ते कोणी, किंवा आहे तर ते 24 गुरु असं म्हणतात. मग याच्या पलीकडे जाऊन खरं सद्गुरू, त्यांना सद्गुरू शिष्य परंपरा त्यांची कशी आहे ह्याचं उत्तर आम्हाला या प्रवचनातून द्यायचं आहे. आणि त्याची काय आवश्यकता आहे. तेव्हा दत्तगुरूंचे गुरु होते आणि त्यांचं नाव होतं ऋभू, असं त्यांचं नाव होतं. असं आपल्या पुराणांमध्ये शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. त्याची परंपरा आहे. तेव्हा ऋभू ऋषी असं त्यांचं नाव होतं. आणि ते एवढे क्षमाशील होते, फारच क्षमाशील होते. कोणी कितीही अपराध केला तरी ते त्याला क्षमा करायचे. आणि म्हणून सर्व ऋषींनी त्यांचा एवढा गौरव केला. नाहीतर ऋषींना पूर्वी आपण कथा ऐकल्या की त्यांना राग येतो, क्रोध येतो आणि ते काय कोणाला शाप देतात. परंतु ऋभुक्षानंद असे होते की ते कोणाला कधी शाप तर जाऊ द्या, पण त्याची चूक झाली हे सुद्धा ते काय त्यांच्या लक्षात राहायचं नाही. एवढे ते मोठे थोर सत्पुरुष होते. आणि त्याचं कुठलाही अपराध ते माफ करून द्यायचे आणि त्याला अपराधातून, त्या पापातून त्याला मोकळं करायचं. तेव्हा हे त्यांचं वैशिष्ट्य जाणून ही सर्व ऋषींनी त्यांची प्रशंसा केली. आणि क्षमा हा जो शब्द आहे, क्षमामधला क्ष त्यांनी घेतला आणि ऋभुक्षानंद असं त्यांचं नाव ठेवलं. ऋभुक्षानंद असं त्यांचं नाव ठेवलं. एवढं ते क्षमाशील होते. तेव्हा आता हे ऋभुक्षानंद यांना दत्तगुरू शरण गेले. बघा आता दत्तगुरू शरण गेले तर त्यांच्यासमोर लोकांनी काय म्हणावं. हल्ली असं काय, आता हल्लीच्याबद्दल आपल्याला काही बोलताच येत नाही. परंतु याच्यामध्ये की सद्गुरूंची आवश्यकता नाही आहे काय, असंच लोकांचं एक सूर असतो. तेव्हा दत्तगुरूसुद्धा शरण गेले सद्गुरूंना. कारण काय, तर गुरुशिष्य परंपरेचं त्यांना महात्म्य दाखवायचं होतं की बघा मी सुद्धा जातो. कारण असं रोल मॉडेल कोणी आपल्यासमोर असल्याशिवाय, आपण त्याचा आदर्श आपल्यासमोर असल्याशिवाय आपण काही त्या मार्गाने जाऊ शकत नाही, कोणीच जाऊ शकत नाही. तेव्हा दत्तगुरू हे जसं सांगितलं की ते अवतार आहेत, पण गुरुशिष्य परंपरेची स्थापना करण्यासाठी ते अवतार आहेत. कुठले अवतार होतो की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्मसंस्थापना करण्यासाठी मग दत्तप्रभूंचा जो अवतार झाला, कुठल्या धर्माची स्थापना करण्यासाठी झाला. त्यांनी काही कोणी राक्षस वगैरे होते त्यांना काही मारण्यासाठी त्यांचं नाही. इतर अवतार असे होते की राक्षसांना त्यांनी वध केला, अमुक झालं. प्रभू रामाने राक्षसांचा वध केला, भगवान श्रीकृष्णाने केला, आणखी इतर अवतारांनी केला, पण आणि धर्माची स्थापनाही केली एकीकडे. पण या बाबतीत कलियुगामध्ये दत्तगुरूंचा अवतार आहे. म्हणजे चारही युगामध्ये ते होते, परंतु कलियुगामध्ये त्यांचा अवतार स्थापित झाला. आणि त्यांचा अवतार कशाकरता झाला, प्रगट झाला. आणि त्याचा अवतार कशाकरता झाला, गुरुशिष्य परंपरेची मर्यादेचं रक्षण करण्याकरता. कारण कोणी येईल आणि म्हणेल की गुरुची काही आवश्यकता नाही, असं होऊ नये. बघा किती जागरूकता पाहिजे आपल्या ठिकाणी. तर ही जागरूकता नेहमी राहिली पाहिजे, हे त्यांचं मुख्य अवताराचं कार्य होतं. पण हे कोणालाच माहिती नाही आहे, किंवा काही लोकांना माहितीच आपण असं म्हणू शकत नाही, पण हे प्रगट नाही आहे तसं. तेव्हा दत्तगुरू हे आदर्श होते असं म्हणतात. तर मग लोकांनी जर विचारलं की दत्तगुरूंचे गुरु कोण, विचारणारच ना, कोणीतरी तरी विचारेल. तर असं होऊ नये की
की नाही माझे काही कोणी गुरु नाही, असं नाही होऊ शकत, नाही का? नाही तर कोणीतरी मुद्दाम तेच पकडेल आणि बघा त्यांचे गुरु नव्हते, मग आम्हाला कशाला असंही होऊ शकतं ना. म्हणून तो आदर्श आहे, म्हणून ते, आणि म्हणून गेले म्हणून नाही. परत त्याच्यात दोन गोष्टी आहे. एक तर आदर्श त्यांना स्थापित करायचा होताच, परंतु दुसरं असं होतं की त्यांची तळमळ होती, आंतरिक तळमळ होती. कारण अवतार जरी झाले तरी त्यांना तळमळ असते की सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांची सेवा घडली पाहिजे आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. कारण अवतारी पुरुषी जे असतात त्यांनासुद्धा ज्ञानाची आवश्यकता असते. त्यांनासुद्धा असं लोकांना वाटतं की अवतारी पुरुष आहे मग त्यांना ज्ञान कशाला पाहिजे. तर त्यांच्या ठिकाणी एक आवरण असतं थोडं, ते बाजूला करण्यासाठी ते सद्गुरूला शरण जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूशी शिष्य जे संबंध आहे, अवतारामध्ये कसं आहे, अवतार हा पूर्ण असतो, तर त्याच्यामध्ये त्याला सर्व संबंधाचं ज्ञान पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. जसं अवतार आहे पण त्यांनी लग्न केलं नाही तर त्याला स्त्रीचा काही अनुभव येणार नाही का? म्हणजे तेवढा तो हे झाला, तेवढी कमतरता राहिली. प्रत्यक्ष अनुभव जो आहे याचा, प्रत्यक्ष मायेचा अनुभव परमेश्वराला पाहिजेच. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी न जाणे माझी माया. मी पाया जाणत नाही, माझ्या मायेत काय होणार मला माहीत नाही काय, पण मला तो आनंद होईल की माझ्या मायेत काय घडलं आणि त्याच्यावर मी कशी मात केली किंवा माझ्या भक्तांनी कशी मात केली, हेच तर चरित्र आहे ना सगळं. तेव्हा तो अनुभव पाहिजेच. म्हणून भगवान श्रीकृष्णाला सुद्धा जेव्हा त्यांनी राक्षसांचा वध केला आणि मग त्यांचे जे आजोबा होते त्यांना त्यांनी त्या गादीवर बसवलं राजसिंहासनावर, तेव्हा ते म्हणाले की आता श्रीकृष्णाचं असं वय झालेलं आहे की त्याला गुरुघरी पाठवावं लागेल त्याचं यज्ञोपवीत संस्कार करून. तर इतर लोक म्हणायला लागले की तो तर एवढा परमेश्वराचा अवतार आहे, त्यांनी ते एवढं राक्षसांना मारलं, एवढं त्याचं महात्म्य, एवढी शक्ती आहे, त्याला कशाला जायला पाहिजे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की आजोबा म्हणतात ते बरोबर आहे आणि मला जायचं आहे, मला सद्गुरूंच्याकडे जायचं आहे. आणि सद्गुरू म्हणजे काय असतात हा मला अनुभव नाही आहे, तो मला अनुभव घ्यायचा आहे. तरच मला अनुभव होईल, तरच मी काही सांगू शकेन ना, तरच मी, म्हणून पुढे एवढ्या गीतेमध्ये गुरु शिष्य संबंध सांगितला भगवंतांनी. तेव्हा प्रभू रामाचं पण असंच उदाहरण आहे. त्यांना ते ऋषी विश्वामित्र घ्यायला आले राक्षसांचा वध करण्यासाठी. तेव्हा प्रभू राम काय म्हणाले, श्रीराम म्हणे महाऋषी, नेता तुम्ही मज युद्धासी, क्षणभंगुर या देहासी, आत्मप्राप्ती मज नाही. की तेव्हा विश्वामित्रांनी त्यांना सर्व ज्ञान दिलं, धनुर्विद्येचं वगैरे सगळं, पण म्हणाले राक्षसांचा वध करायला जा. तेव्हा ते प्रभू राम म्हणाले की नाही, मला आत्मप्राप्ती कुठे, कुठलेही पराक्रम करायचा तर समोर मोठमोठे राक्षस आहेत, समोर मोठमोठे वैरी आहेत, त्यांचा वध करायचा, तर तेवढं मला पराक्रम करायचा तर मी कोण आहे हे मला ओळखायला पाहिजे, माझं आत्मस्वरूप मला जाणायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मला ती शक्ती येणार नाही. आणि म्हणून विश्वामित्रांनी मग सांगितलं की वसिष्ठ ऋषींना प्रार्थना केली की या प्रभू रामाला तुम्ही ज्ञान द्या. आणि मग वसिष्ठांनी त्याला ज्ञान दिलं. तेव्हा मग ते ज्ञानाने परिपूर्ण होऊन ते राक्षसांचा वध करायला गेले. तेव्हा म्हणले अवतारांना सुद्धा सद्गुरूंची आवश्यकता आहे. तर असं जे कोणी म्हणतात किंवा आम्हाला आवश्यकता नाही, आता त्यांचं काय लॉजिक आहे आपल्याला काय माहिती नाही, त्यांचं काय ज्ञान आहे आपल्याला माहिती नाही. परंतु जे काही आपलं शास्त्र आहे की शास्त्राप्रमाणे आपण गेलं पाहिजे. तेव्हा गुरुशिष्य परंपरेची स्थापना करण्याकरता हा दत्तात्रेयांचा अवतार झाला. आता त्यांची परंपरा काय आहे ते आपल्याला बघायचं की दत्तगुरूंचे गुरु ऋभुक्षानंद किंवा ऋभू ऋषी होते. आणि त्या ऋभू ऋषींचे मग गुरु कोण होते, त्या ऋभू ऋषींचे गुरु हे सनतकुमार होते. सनतकुमार ऋषी होते. सनक सनंदन सनतकुमार हे 4 भावंड होते, 4 भाऊ होते. आणि ते नेहमी बाल्यावस्थेतच राहत होते. परमज्ञानी होते आणि परमभक्त. नुसते परमज्ञानी नाही, परमज्ञानी आणि परमभक्त होते. तेव्हा त्यांच्यातसुद्धा बघा केवढी गंमत आहे.
त्यांनी सुद्धा आपल्या मोठ्या भावाला सद्गुरू म्हणून शरण गेले. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4 भाऊ आपल्यापेक्षा मोठ्या भावाला सद्गुरू म्हणून शरण गेले. सगळे ज्ञानी होते आणि गुरु शिष्य परंपरेचं रक्षण केलं. कशा करता? तर गुरु शिष्य परंपरेचं रक्षण केलं आणि अनुभव, गुरु शिष्य हा अनुभव काय असतो. मला या सनत कुमारांचे मग गुरु कोण होते? तर सनत कुमारांचे गुरु नारद होते. सनत कुमार नारदांना शरण गेले. मग नारदांचे सद्गुरू कोण होते? नारदाचे सद्गुरू नारायण होते. नारायणाने त्यांना ज्ञान दिलं. तेव्हा अशी गुरु परंपरा नारायणापासून, सनत कुमारापासून, नारदापासून, सनत कुमारापासून ऋभू ऋषी आणि दत्तात्रेय आणि पुढे हा दत्त परंपरा, असं ही सद्गुरू शिष्य परंपरा आहे. तर ही सद्गुरू शिष्य परंपरा सांगण्याकरता आणि त्याचं महात्म्य सांगण्याकरता आज आपला हा प्रवचनाचा मुख्य उद्देश आहे. तेव्हा हे ऋभू ऋषींचं आपण थोडक्यात त्यांचा परिचय देऊ. हे ऋभू ऋषी खरं बघा, त्यांचंही पण एवढं गंमत आहे की हे ऋभू ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. आता केवढी मोठी मोठी हस्ती आणि त्यांना सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय तळमळ त्यांची शांत नाही झाली. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि त्यांना सर्व ज्ञान होतं. ब्रह्मदेवाने ज्ञान दिलंच त्यांना. शिवाय त्यांनी कैलासावर ते गेले ऋभू ऋषी आणि कैलासावर जाऊन त्यांनी भगवान शंकराची आराधना केली, मोठी तपश्चर्या केली भगवान शंकराची. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांना. त्यांनी दर्शन दिलं आणि भगवान शंकरांनी नुसतं दर्शन दिलं नाही, त्यांनी त्यांना शिष्य करून घेतलं. बघा, नुसतं परमेश्वर दर्शन देतो आपण ऐकलं आहे, हे त्याची तपश्चर्या केली. मग त्यांनी दर्शन घेतलं, मग त्यांनी वर दिला आणि वर देऊन तो निघून गेला. वर माग म्हणसी देऊनी जाशी, पुन्हा न कधी येशी रे असा कसा, महाटक तू श्रीहरी. याच्यातच लोक, आमच्या महाराजांचं पद आहे, लोक याच्यातच असतात की आम्हाला दर्शन झालं बस, आम्ही अशी आराधना केली, आम्हाला ईश्वराचं दर्शन झालं, भगवान महादेव आम्हाला भेटले, ते प्रसन्न झाले की लोक बापरे याला महादेव प्रसन्न झाले. कोणी म्हणतात म्हणजे त्यांना दर्शन होतं, नाही असं काही नाही, दर्शन होतं. त्यांनी तेवढी तपश्चर्या केली, त्यांचं दर्शन होतं. प्रभू रामाचं दर्शन होतं, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल. पण लोकांना हे कळत नाही इंगित त्याच्यातलं की सद्गुरू शिष्य परंपरेचं गुह्य काय आहे की त्यांना ते दर्शन देतील. होऊन गेलेले हे सगळे अवतार आहेत, होऊन गेलेले सत्पुरुष आहे, हे काय करतात, हे तेवढ्या वेळ येतात. त्यांना खूप हाक मारलं तर ते येतात. काय आले की ते म्हणतात तुला काय पाहिजे ते सांगा ती काय तुला काय पाहिजे, मला अमुक पाहिजे, नोकरी पाहिजे, स्त्री पाहिजे, काय मुलं पाहिजे, धन पाहिजे, आणखी काय मागणार तो, कीर्ती पाहिजे, मोठेपणा पाहिजे, डिग्री पाहिजे, एवढं माग झालं, बंगले पाहिजे झालं, कार पाहिजे या झालं त्याचं, किंवा जास्तीत जास्त एखादं राज्य पाहिजे, पंतप्रधान झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, आणखी काय राजे झालं पाहिजे, एवढं. पण सगळे भौतिकच तो मागेल ना. ते म्हणलं ते तथाच तू त्यांच्याकडे काय द्यायला. एवढं ब्रह्मांडाचे अनंत कोटी ब्रह्मांड त्यांच्या ठिकाणी आहे, ते हे ब्रह्मांडच घेऊन टाकणं तू एक. ते म्हणले माझ्याकडे पुष्कळ ब्रह्मांड आहे, तू म्हणले तुला एका राज्याचं मुख्यमंत्री काय अमुक व्हायचं आहे, राजा व्हायचा आहे, कशाला एवढं, तुला मी असं करतो, तू राज्य मागेल नाही ब्रह्मांडच देऊन टाकतो तुला, चल काय 1 देऊ का 2 देऊ आणि असं घडलेलं आहे. काही काही ऋषीमुनींनी तशी तपश्चर्या केली, त्यांना ते ब्रह्मांडाचे राजे झालेले आहेत. असे काही ऋषी पुत्राची कथा आहे आपल्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, की त्या ऋषीपुत्राला असं वाटलं की माझं एक ब्रह्मांड मला तयार करायचं. विश्वामित्रांची कथा आहे, त्यांनी एक ब्रह्मांड प्रतिसृष्टी निर्माण केली. अरे अख्खं ब्रह्मांडसुद्धा प्राप्त होऊ शकतं तुला, ते भौतिक गोष्टी काय म्हणाल, हे तर काही नाही, चिल्लर चालणार आहे. तर तू परमेश्वराला जेव्हा हाका मारतो, त्यांना जेव्हा आळवतो, तेव्हा तुला ते प्रगट होतात आणि मागाल ते देतात. ते राक्षसांनी सुद्धा मागून घेतलं, त्यांनासुद्धा त्यांनी दिलं काय जे काही पाहिजे ते. पण त्याच्यात गंमत अशी आहे, कळीचा मुद्दा असा आहे की ते वरमागमनशी देऊनी जाशी, तू देतो पटकन वर माग, 1 मान 3 माग काय हर झालं का आता, हां ते दिलं की मग लगेच ते तिरोधान होतात, अंतर्धान होतं नाही का.
पुढे काही नाही. पुढे तो काय करायचं ते त्याच्या पाप पुण्य त्याच्याप्रमाणे धर्म त्याला जे काही अज्ञान असेल ज्ञान असेल त्याच्याप्रमाणे तो करतो आणि त्याच्याप्रमाणे कर्माची फळं तो भोगायला पुढे हे होतो. वर माग म्हणसी देऊनी जासी पुन्हा न कधी येसी रे असा कसा महाठक तू श्रीहरी. असा श्रीहरी महाठक आहे म्हणत. तुम्हाला महाठक असलेला श्रीहरी पाहिजे की त्या महाठकाची ठगगिरी कशी असते हे उघड करून तुझं कल्याण कशात आहे हे सांगणारे सद्गुरू पाहिजेत. काय सद्गुरूंच्या ठिकाणी ते ईश्वराचं सुद्धा गुह्य सांगतात, अरे तू त्याचं फसू नको नाही तर ते तुला फसवून निघून जातील म्हणाले. काय त्यांना काही फसवण्याची हे नाही आहे, पण तुझं मागणं जसं आहे म्हणाले. तुला भौतिक सगळं पाहिजे. तू जर म्हणलं की नाही मला तुम्हीच पाहिजेत असं तुझ्या तोंडून येईल का कधी? तसं आलं तर मग तिथे काहीतरी व्यवस्था होईल. तरी ते काय करतील, ते म्हणतील मी नाही येऊ शकत, मी नाही देऊ शकत. ते काय मी येईन तुझ्याकडे. आता ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसूयेच्या पोटी आले. अत्रि ऋषी त्यांनी तपश्चर्या केली. तिथे ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले. पण ते म्हणले आता नाही येऊ शकत आम्ही तुमच्याकडे, आम्ही तुमच्या पोटी येऊ. काय तो वेगळा प्रसंग आहे. आणि मग सद्गुरू शिष्य परंपरेप्रमाणे सर्व हे होईल, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. तेव्हा परमेश्वराची भक्ती, परमेश्वराकडून काय मिळायचं आहे ते जे भौतिक आहे ते म्हणले ते मिळणार आहे, पण त्याच्यात मनुष्य ठगले जातो. मग गुरुशिष्य परंपरेमध्ये जो आहे त्याला कळतं की काय मागायचं. मग तो परमेश्वरालाही मागत नाही. शरणरी घालो सद्गुरू चरणी असं म्हणतात. आता मी परमेश्वरा आता मी काय मागणार नाही तुझ्यावर. शरणरी घालो सद्गुरू चरणी आता ठकविन तुझला मी. तुला ठगवणार आहे मी. एवढी माझी पावर आहे म्हणले. आता तुला काय माहिती आहे, तुला माहीत नाही माझी पावर केवढी आहे. आज तू मला आतापर्यंत ठकवत आला ना, या भौतिक वस्तू तू मला देऊन हे खेळण्यासारखं आहे म्हणाले. भौतिक वस्तू दिलं, हे दिली ते दिली. काय हे खेळण्यासारखं आहे, हे काय जाणार आहे, आज आहे उद्या नाही आहे. नाशिवंत आहे, नाशिवंत गोष्टी तू मला देतोस आणि अविनाशी जी गोष्ट आहे ती मला नाही म्हणले, ती माझ्या हातात नाही. मी अविनाशी गोष्ट तुम्हाला नाही देऊ शकत. ते तुम्हाला शरणरी घालो सद्गुरू चरणी आता ठकविन तुझला मी रे असा कसा महाटक तू श्रीहरी. मग म्हणले आता तू एवढी पावर येते त्याला. सद्गुरू चरणाशी तो गेला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय प्रेम भक्ती ज्ञान कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग याचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. याला हल्लीच्या भाषेत आपण कोर्स म्हणतो. पण हे त्रिकांडी वेदाचं त्रिकांडी वेद आहे. वेदाच्या तिन्ही कांडात तो पूर्ण हे झाला. तो पूर्ण त्याला ज्ञान झालं की मग तो एवढ्या त्याच्या ठिकाणी शक्ती येते की तो सगळ्यांना ठकवू शकतो. सगळ्या देव वगैरे काय असतील सर्वांना ठकवू शकतो म्हणाले. काय एवढी त्याच्या ठिकाणी हे येते. तेव्हा हे सद्गुरू शिष्य परंपरेचं ही सर्व गुह्य आहे म्हणा. आणि हे गुह्य सद्गुरूंना शरण गेल्यानंतरच कळतं, नाहीतर काही हे कळत नाही. याच्यात पुस्तकात ग्रंथात लिहिलेलं आहे, पण लोकांना ते लक्षात येत नाही, लगेच लक्षात येत नाही ते. आणि त्याच्याप्रमाणे लक्षात आलं तरी तसं तिथे व्यवस्था पाहिजे ना, व्यवस्था नाही आहे. असं त्याला ज्ञान देण्याची, त्याच्याकडून सर्व करून घेण्याची व्यवस्था तिथे काही नाही आहे. म्हणून ही सद्गुरू शिष्य परंपरा आहे. तेव्हा भृगु ऋषी त्यांचं आपण सांगतो की ते त्यांना शंकरासाठी त्यांनी तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले बघा. पण तिथे एक गंमत झाली. एरवी कोणी देव प्रसन्न झाला तुला काय पाहिजे चल, तसं शंकरांनी त्याला नाही म्हटलं. कारण त्याला माहिती होतं भृगु ऋषी एकदम काय जेन्युइन होतं आणि त्यांचं तप त्यांनी काही भौतिक याच्यासाठी केलेलंच नव्हतं. आणि त्याच्यामुळे किती बारीक गोष्ट आहे बघा याच्यामध्ये, एवढी बारीक गोष्टी. आता हे आम्हाला कसं माहिती आहे, आमच्या सद्गुरूंच्या सहवासात आम्ही 50 वर्ष राहिलो, 50 वर्ष. तेव्हा आम्ही रोज त्यांच्याकडे जायचो, रोज संध्याकाळी त्यांच्याकडे, रोज नेहमी त्यांची सेवा वगैरे करायची. आणि त्याच्यातून ते नेहमी थोडं काही सांगत असायचे, काय प्रसंगाने. त्याच्यातून ते ज्ञान आम्हाला एवढं झालं की आम्ही 5 काय 10 तास बोलू शकतो, एवढं आमच्या ठिकाणी हे आहे. तेव्हा हे कसं, हे गुरुशिष्य परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे मला. तेव्हा भगवान शंकराला ते प्रसन्न झाले
आणि प्रसन्न होऊन त्यांनी विचारलं नाही भगवान शंकरांनी तुला काय वर पाहिजे, कारण त्यांना माहिती होतं यांना काय पाहिजे. तर भगवान शंकरांनी त्यांना शिष्य करून घेतलं, त्यांना दीक्षा दिली भगवान शंकरांनी. असं हे आहे तिथे की आपलं बाबा गुरु शिष्य परंपरा, गुरु शिष्य असं नातं आहे, असं भगवान शिवानी गुरु शिष्य नातं निर्माण केलं. कारण त्याला ब्रह्मज्ञान द्यायचं, त्याला पूर्णत्व द्यायचं, त्याला साक्षात्कार करून द्यायचा, त्याला पूर्ण ब्रह्मच करायचं त्याला. तर गुरु शिष्य नातं हे जोडलंच पाहिजे म्हणलं. तेव्हा त्यांनी गुरु शिष्य नातं जोडलं. नंतर ब्रह्मज्ञान देण्याचा अधिकार आणि घेण्याचा अधिकार येतो. मग त्यांनी त्यांना ब्रह्मज्ञान दिलं, आत्मज्ञान दिलं, ब्रह्मज्ञान दिलं, साक्षात्कार त्यांना घडवला. आणि एवढं झाल्यानंतर मग ते तिथून निघाले. तर त्यांची अवस्था कशी होती, एवढं ज्ञान त्यांना त्यांच्या ठिकाणी होतं की ते एवढे तृप्त होते, एवढे शांत होते. संत सत्पुरुष कसे असतात, एकदम शांत असतात, त्यांचं मन एकदम शांत असतं, एकदम तृप्त असतं, त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता नसते म्हणा. काय अहो रघुऋषींचं तर असं की ते त्यांना अन्न वस्त्र निवारा हे सुद्धा काही नाही. ते म्हणले त्यांना गरज नव्हतं. ते म्हणले घराची काय आवश्यकता आहे, हे आपला देह आहे ना, हेच घर आहे म्हणले. काय देह आहे हेच घर आहे, आणि या घरातच आत्मा रूपाने आपण राहतो. ते स्वतःला देह नाही म्हणे, ते स्वतःला मी आत्मा आहे स्वतःची. मग मी आत्मा आहे तर मी या घरात राहतो, देहरूपी माझं घर आहे, दुसऱ्या घराची मला काय आवश्यकता आहे. काय देह हे त्यांचं घर झाला. आकाशमंडप पृथ्वी आसन रमेत येथे मन क्रीडा करी, अशी त्यांची अवस्था विदेहावस्थेत ते होते. जसं आपण म्हणतो स्वामी समर्थ होते किंवा गजानन महाराज होते किंवा असे जे होते त्या अवस्थेत ते होते. पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते परमज्ञानी होते आणि ते शिष्याला ज्ञान देण्याची त्यांच्या ठिकाणी हे होती, तळमळ होती की कोणी असा शिष्य भेटला होतकरू की त्याचं पूर्ण जीवन घडवण्याचं त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य, ती तळमळ होती त्यांच्या ठिकाणी. मग हा थोडा फरक पडतो. ह्याच्यामध्ये काय होतं की अवलिया असे जे सद्गुरू असतात, सद्गुरू नसतात, अवलिया अवस्था ज्यांची असते ते काही कोणाला ज्ञान घेऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही. ते आमचे महाराज सांगायचे अरे याच्यात फरक काय आहे. जसं स्वामी समर्थ त्यांनी कोणी ज्ञान वगैरे देण्याचे काही सांगितले असतील काही गोष्टी थोड्या, पण गुरु शिष्य परंपरा त्याला हे करून त्याला दीक्षा देऊन, दीक्षा दिली असेल, काही मंत्र वगैरे दिला असेल ते झालं असेल, पण संबंध दीर्घकाळ संबंधातून त्याला आपल्याजवळ ठेवून त्याला घडवणं हे त्यांच्याकडे नसतं. ते म्हणतात त्याला काय करायचं आहे, आम्ही त्याला आत्मरती पुरुष असं म्हणतात. आत्मरती अविरोधेनं त्यांची भक्ती अशी असते, आत्मरती अविरोधेनं येती की स्वतःच्या आनंदात ते रमलेले असतात, सच्चिदानंद स्वरूपात ते रमलेले असतात. हा फरक आहे, हा खूप हे सूक्ष्म फरक आहे. हे आपले बरोबर जाणून घेतले पाहिजे, तर नाहीतर अनेक प्रश्न निर्माण होतात. तेव्हा ते रुभुक्षानंद असे त्यांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी होत्या. ते विदेहमुक्तही होते आणि त्याचबरोबर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की गुरु शिष्य परंपरा त्याचं रक्षण करणं हे त्यांचं मुख्य ध्येय होतं. की गुरु शिष्य की कोणी दिसला असा होत करू तर त्याला आपण ज्ञान देऊन त्याला पूर्ण करायचं, असं त्यांचं एक हे होतं.